आणि बाजूला राहिलो. पण भीती अजून तीच होती की काय करायचं म्हणून बघितलं तर मग वाढत होता. आता जिकडून दगड येत होते, दगडफेक होत होती, तर तिथं काही माणसे ठेवले त्याच्यामुळे ते काही होणार नाही, बॉडी थोड्या दूर आहे तेवढ्या या दृष्टीने ते विझवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने ते विझवण्याचा प्रयत्न करून ते काही पूर्ण थांबलं नाही. पण जिकडून दगडफेक होत होती आणि माझ्या लक्षात की दगडफेक वाढत गेली तर आपल्याला ह्या बॉडी सुद्धा प्रोटेक्ट करता येणार नाही. लेडी कॉन्स्टेबल बाहेर काढून त्या तर वाचल्या होत्या. मग एक सायकोलॉजी असतं, आमच्या ट्रेनिंगचा पार्ट असतो आणि मॉब सायकोलॉजी मला माहिती होती, थोडंफार मी त्याचा अभ्यासही केलेला होता. ज्यावेळेस मॉब सायकोलॉजी असते, ज्यावेळेस दगडफेक होते, ज्यावेळेस तुम्हाला फोर्स समोरून येतो, त्या मोमेंटला तुम्ही जर पाठीमागे सरकले तर मॉब जास्त अग्रेसिव्ह होतो. मॉब सायकोलॉजी असते. आणि म्हणून मला माहिती होतं की मी माझ्यावर माझे अधिकारी म्हणजे एक SDM होत्या, तहसीलदार होते, SDM होत्या, माझा बॉडीगार्ड होता. तर मी ठरवलं की आपण अग्रेसिव्ह जायचं, हातात काही नाही, वेपन नाही, 3-4 हजाराचा मॉब दगड येतात. आय स्टार्टेड अग्रेसिव्ह टुवर्ड्स दॅट. बरं, अग्रेसिव्ह अशा पद्धतीने गेलो की आजही माझ्या हातामध्ये वेपन आहे की ते पाठीमागे सरकायला लागले. जसे पाठीमागे सरकायला लागले, आमच्या हातात काहीच नव्हतं, एवढा मॉब होता. SP ला भीती वाटली नेमकं काय होईल म्हणून. SP पुल्ड मी बॅक, माझ्या हातात धरून पाठीमागे ओढलं. आणि ज्या मोमेंटला पाठीमागे ओढलं त्या मोमेंटला मॉब अग्रेसिव्ह झाला. तुमच्याकडे फोर्स नाही, 3-4 हजाराचा मॉब, या समोर बाजूला बॉडी पडल्यात, गाडी चालतात आणि हा 15-21 मिनिटं खेळ चालला. बाय दॅट टाईम 5-1 हजाराचा मॉब जमा झाला आणि ऑलमोस्ट आम्ही घेरावात पडलो. ऑलमोस्ट म्हणजे फक्त थोडासा रोडच्या बाजूला एक हॉटेल होतं त्याच बाजूला होतं. पण आम्ही ठरवलं की तो जो रोड होता त्याच्यावरती जायचं, बॉडी इकडे होती तर पलीकडे जायचं, म्हणजे मॉब तिकडे, म्हणजे बॉडी आहे ते बाजूला राहील. अशा दृष्टीने आम्ही पाठीमागे सरकलो, त्या हॉटेलपर्यंत गेलो. पण तो घेराव ऑलमोस्ट मध्ये यायची परिस्थिती आली. मध्ये आली, इकडं पडलं की इकडचं माप यायचं, इकडच्या बाजूला गेलं की इकडचा माप यायचा आणि आम्ही घेरावात येतो. त्या मोमेंटला मला 100% वाटलं, जाणवलं, अगदी 100% जाणवलं. या मोमेंटला जर आपण ऍक्शन घेतली नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही, कुणीही जिवंत राहू शकत नाही. 5 हजाराचा माप चारी बाजूला होतं. त्यावेळेस ही भीती वाटली नाही. भीती कधी वाटली सांग? दिस वॉज जून 2011. 2011 आहे, येस, जुलै, म्हणजे आय थिंक जुलै, 26 जुलैच्या आसपास ही घटना असेल, मला आठवत आहे. त्या मोमेंटला माझ्या समोर एक चेहरा आला आणि तो समोरचा चेहरा होता माझ्या मुलाचा.